नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील चंद्रपूर दौऱ्यावर होते। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना गडचिरोलीत हिडमाच्या गाण्यावर डान्स करणाऱ्या युवकांवर दाखल गुन्ह्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। बंदी घातलेल्या संघटनांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रचार करणं हा कायद्यानं गुन्हा असून अशा प्रकारांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला। हिडमा हा सीपीआय माओवादी संघटनेचा केंद्रीय समितीचा सदस्य असून 2009 पासून या संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी आहे। त्यामुळे अशा संघटनांचं गौरवीकरण किंवा प्रचार करणं हा गंभीर गुन्हा ठरतो असं ते म्हणाले। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कंटेंटवर SID, NIA आणि IB सह विविध यंत्रणा लक्ष ठेवून असून आतापर्यंत हिडमाशी संबंधित 54 व्हिडिओ हटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली। हिडमा जो आहे हा CPI माओइस्ट हे जे बँड संघटन आहे त्याचा सेंट्रल कमिटी सदस्य होता आणि हा बँड जो आहे तो UAPAच्या अंतर्गत 2009ला हे संघटन बॅन केलेलं आहे। त्यामुळे त्या संघटनेला बँड संघटनेला डायरेक्ट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे हा UAPAच्या अंतर्गत गुन्हा आहे। त्यामुळे मला वाटतं की जे हे हिडमाच्या अनुषंगाने जे गाणं वाजवलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी, मला वाटतं थोडं लोकांचं अपुरं ज्ञान हेही त्याला कारणीभूत आहे। पण हे गुन्हा दाखल झाल्यामुळे एक डिटरन्स तयार होईल। आपल्याला काय आपण प्रत्येक केसमध्ये पोलीस हे करू शकत नाहीत, पण या गुन्ह्याचा आपला उद्देश होता किंवा पुण्याच्या गुन्ह्याचा एक लोकांमध्ये एक डिटरन्स तयार झाला पाहिजे की बाबा हा हिडमा हा बँड संघटनेचा मोठा सेंट्रल कमिटी मेंबर होता आणि त्याला सपोर्ट करणारे किंवा त्याला ग्लोरिफाय करणारे गाणं लावणं हे चुकीचं आहे।